सर, महाविकास आघाडीची शिवालयामध्ये बैठक पार पडली. काय बैठकीमध्ये चर्चा झाली, काय आज अरे यार आज तीनही पक्षाच्या समन्वय समितीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये धोरणात्मक चर्चेवर अधिक आमचा भर होता। तीनही पक्षांनी मिळून या राज्यामध्ये उत्तम सरकार दिलेलं आहे हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे। संकटाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीनं काम केलंय त्याची नोंद देशाने घेतली हेही आपल्या सगळ्यांना माहीत आहे। म्हणून तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या आजच्या बैठकीमध्ये एक धोरणात्मक आम्ही चर्चा केली। कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा झाली, त्याला कसं पुढे जायचं। महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यासंदर्भात सुद्धा चर्चा आम्ही केली। माननीय आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या प्रमुख किंवा त्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये जाहीरनाम्याचं काम जोरात सुरू आहे। आणि या सगळ्यामध्ये ही चर्चा झाल्यानंतर 16 तारखेला षण्मुखानंद हॉलमध्ये तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची पदाधिकाऱ्यांचा मेळावा राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन 16 ऑगस्टला षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे। याबरोबरच आम्ही 20 तारखेला ऑगस्टला स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त माननीय आमचे नेते राहुलजी गांधी येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यव्यापी बैठकीचा आणि मोठ्या रॅलीचं आयोजनही आम्ही केलेलं आहे। याही कार्यक्रमामध्ये मान्यवर नेत्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती सुद्धा आम्ही केलेली आहे। या 16 तारखेचा कार्यक्रम हा अत्यंत महाराष्ट्रातील शेवटच्या जिल्ह्यातील तीनही पक्षाचे प्रमुख त्या मेळाव्याला उपस्थित राहतील। एक उत्तम सरकार देण्याच्या दृष्टीनं त्याचा शुभारंभ महाराष्ट्रामध्ये षण्मुखानंद सभागृहामध्ये त्या रॅलीने होणार आहे। आजची चर्चा अत्यंत एक महाविकास आघाडीचं सरकार आणण्याच्या दृष्टीनं तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सकारात्मक चर्चा घडवून आणली आणि त्या चर्चेतून तीनही पक्ष मिळून या महाभ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून हाकलून द्यायचं एक नारा दिला होता। कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्राला, गहाण ठेवलाय गुजरातला। आणि सर्व हे मिंदे कंपनी या राज्याला गुजरातकडे गहाण ठेवण्याचं काम जे सुरू झालेलं आहे, टक्केवारी प्रचंड वाढली आहे। 40% सरकारची कमिशनखोरी पुढे गेली आहे। अशा स्थितीमध्ये जनता वैतागली आहे। निवडणुकांची वाट जनता बघते आहे आणि या महापापी महाभ्रष्टाचारी सरकारला कसं सत्तेतून घालवू याची वाट बघते आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आजची झालेली बैठक
अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक होती, महत्त्वाची बैठक होती. धोरणात्मक चर्चा झाली, एकूणच जाहीरनाम्यावर चर्चा झाली, मिनिमम कार्यक्रम मिनिमम प्रोग्रामवर सुद्धा चर्चा झाली. पुढची बैठक लवकरच घ्यायचं आम्ही. सर हिंदी जानना चाहेंगे आज की बैठक में ये क्या हिंदी देखिए, आज की बैठक में तीनों पार्टी महाविकास आघाड़ी के नेता उनकी आज इस बैठक में तीनों पार्टियों ने साथ में महाविकास आघाड़ी सरकार के मिनिमम प्रोग्राम को लेकर, मैनिफेस्टो को लेकर और इसी के साथ हमने कुछ एक फार्मूला और धोरण बनाकर आगे बढ़ने के लिए चर्चा की और तीनों पार्टियों के प्रमुख नेताओं की, प्रमुख पदाधिकारियों की षण्मुखानंद में 16 तारीख को बड़ी रैली करने का या सभा करने का महाविकास आघाड़ी का निर्णय हुआ और उसकी तैयारी में हम तीनों पार्टी जुट जाएंगे और इसकी शुरुआत महाविकास आघाड़ी के आने वाले चुनाव के लिए महाविकास आघाड़ी की शुरुआत 16 अगस्त को महाराष्ट्र के षण्मुखानंद हॉल में मुंबई में होगी और मैनिफेस्टो का काम भी हमारे एक सीएम साहब पृथ्वीराज चौहान जी के नेतृत्व में वो भी काम आगे बढ़ रहा है, उसके बारे में भी हमने चर्चा की और आगे की मीटिंग जो है वो जल्द ही लेने की बात हुई है. हम लोग ये महीने में एंड में 1-2 मीटिंग हमारी आगे होगी और उसमें बाकी विषय जो सीट शेयरिंग से लेकर तो आगे बढ़ेंगे. अभी कॉमन मिनिमम प्रोग्राम को लेकर हम लोग चर्चा किया है और आगे बहुत ही हमारी अच्छी चर्चा हुई, सकारात्मक चर्चा हुई. तीनों पार्टियों की जो महाविकास आघाड़ी बनी है, हमने 2.5 साल महाराष्ट्र की सत्ता को चलाया. कोरोना का संकट भी बड़ा था, बड़ा डिजास्टर था, फिर भी पूरे देश को पता चला कि उसमें भी तकलीफ में भी बड़ा डिजास्टर होने के बाद भी महाराष्ट्र में एक जनता को न्याय देने का काम हमने किया और हमारे तीनों का मिनिमम प्रोग्राम यही रहेगा, कॉमन मिनिमम प्रोग्राम. ये भ्रष्टाचारी 40% वाली सरकार को महाराष्ट्र से हद्दपार करना, जो गुजरात को गिरवी रखने का काम महाराष्ट्र को किया है, वो महाराष्ट्र का स्वाभिमान को फिर से दिलाना, इस बातों को लेकर हम सब ने चर्चा की और आगे की मीटिंग भी जल्दी करने का निर्णय लिया. थैंक यू. नाही, देखिए, नाही, यामध्ये लाडकी बहिणा त्यावर लोकांना माहीत आहे, कारण लोकसभेमध्ये लोकांनी यांची चांगली जिरवली आणि महाभ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून हाकलायचा निर्णय घेतल्यामुळे अशा काही लोकप्रिय योजना आणून त्यामधून मताची बेदागी करता येईल का असा केविलवाणा प्रयत्न यांचा सुरू आहे. आम्ही म्हणणार नाही, पण आम्ही पाहिलं आहे की मध्य प्रदेशामध्ये अशी योजना आणली आणि 2 महिन्यामध्ये ती योजना गुंडाळली गेली. आजही या योजनेसाठी बजेटला हेड नाही. इतर विभागाचे पैसे वळती करून कट करून या योजनेवर खर्च करण्याचा प्रयत्न सरकार करते आहे, पण आम्ही मात्र महिलांना सन्मानानं उभं करण्याचं काम करायचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी यापेक्षा अधिकची मदत, कारण महागाई प्रचंड वाढली, गरीब आणि सामान्य माणसाचं कुटुंब चालवणं फार अडचणीचं ठरलं आहे, कुटुंबाचं बजेट बिघडवलं आहे. अशा वेळेस त्या महिलांना आधार देण्याचं काम आम्ही नक्कीच करणार आहोत. परंतु या योजनेमध्ये एकीकडे 35% 40% इलेक्ट्रिक बिल वाढवून ज्यांच्या घरामध्ये 1 फॅन आणि 2 लाईट जळतात, बल्ब जळतात, लावली जातात,
त्यांना मात्र 1000 रुपये प्रतिमाह अधिकचा इलेक्ट्रिकचं बिल आता यायला सुरुवात झाली आहे। आणि याचाच अर्थ असा आहे की महागाई वाढवून महिलांना जेरीस आणायचा आणि निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय योजना आणून मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा, याला जनता बळी पडणार नाही, महिला माझ्या भगिनी बळी पडणार नाहीत। कारण 15,000च्या अधिक मुली महाराष्ट्रात बेपत्ता आहेत। महिलावरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र आता देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे। अशा स्थितीमध्ये महिलांच्या संरक्षणाची हमी हीच खऱ्या अर्थानं बहिणीच्या साठी लाभदायी आहे। परंतु सरकारने जे काही निर्णय घेतलाय त्याला जनता योग्य उत्तर देईल, कारण महाभ्रष्टाचारी 40% कमिशनखोर सरकारला सत्तेतून घालवायचा निर्णय जनतेने आधीच घेतला। चलो भाई, पकड़ो पकड़ो पकड़ो। एक महत्त्वाचा मुद्दा आहे साहेबांनी आदेश दिले होते की सर्वांनी सर हिंदी मला असं वाटतं आजच्या याच्यावर आपण बोलावं। ही महाविकास आघाडीची आमची एकत्रित बैठक झालेली आहे, याच्यावर सगळ्या विषयावर सांगोपांग चर्चा झालेली आहे। मला वाटतं वडेट्टीवार साहेबांनी सगळं सांगितलेलं आहे। एवढं सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मुंबई विद्यापीठाचा पदवी आणि PhD सर हिंदी में बता दीजिए। सामने आलेला पाहायला मिळाला होता। त्याचं कारण होतं की धनुष्यबाण जो आहे तो धनुष्यबाण आपल्या पदाधिकाऱ्यांनी काढला, म्हणून शिंदे गटातल्या पदाधिकाऱ्यांनी त्याला पाठवून केल्याचा आरोप देखील जो आहे तो त्यांनी केला। हे चालू असतं, हे संघटनेचे वाद चालू असतात, त्याच्यात नवीन काय। सर, मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि PhDच्या फीस जे आहेत शुल्क तो 90% मला वाढवलेला वाटतं आहे। हे आजच्या विचार बोला नाही। हिंदी में बता दीजिए आज किस तरह की बैठक हुई है। महाविकास आघाड़ी की यानी देश लेवल पे जिसको इंडिया आघाड़ी कही जाती है उसकी मीटिंग हुई है, जिसमें कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना के हम प्रतिनिधि उपस्थित थे। आने वाले समय में महाराष्ट्र में 16 तारीख को हम तीनों पार्टियों का एक जगह एक बड़ा अधिवेशन कर रहे हैं। उसके बाद में रीजन वाइज हम जाने वाले हैं। कॉमन मिनिमम प्रोग्राम पे भी हमारे इसमें चर्चा हुई है। ये सब बातें सीट शेयरिंग के बातों में भी कॉमन इस पर चर्चा जनरली अभी पहले तो हमने शुरुआत तो कर ली है, और ये सब बातें अच्छी इसमें हुई है, अच्छी तरीके से हुई है, और जल्द ही जल्द हमारा महाविकास आघाड़ी का सकारात्मक चर्चा झालेली आहे। मात्र काँग्रेसचे जिसन सिद्दीकी यांनी ठाकरे गटाचा मंडळ आपटलाय। आता तुम्हाला मला वाटतं ज्ञान कमी आहे। जिसन सिद्दीकी काँग्रेसमध्ये नाही, माहिती आहे तुम्हाला काय? तुम्ही आहे का, तुम्हाला माहिती आहे का? अरे 16 अगस्त को क्या विधानसभा चुनाव का चुनावी संगठन हो जाएगा? क्या विधानसभा चुनाव का चुनावी संगठन 16 अगस्त से शुरू कर दिया? बिल्कुल, वो तो शुरू हो गया। जिस दिन लोकसभा खत्म है उस दिन से हमने विधानसभा की तरह एक शुरुआत की है। थैंक यू सर। महाराष्ट्र आगामी विधानसभा चुनाव को लेकर जहां एक तरफ आज उद्धव ठाकरे दिल्ली में राहुल गांधी और मल्लिकार्जुन खड़गे से मुलाकात करेंगे, तो वहीं दूसरी तरफ मुंबई में महाविकास आघाड़ी की एक इंटरनल मीटिंग जो है वो बुलाई गई थी, जिसमें शिवसेना युबाटा से अंबादास दानवे, कांग्रेस से नाना पटोले, बाला साहब थोराट और विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार मौजूद थे। वहीं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से जयंत पाटिल और अनिल देशमुख भी इस मीटिंग में मौजूद रहे। इस मीटिंग में आने वाले विधानसभा चुनाव को लेकर मैनिफेस्टो और अलग अलग चीजों पर जहां चर्चा हुई है, तो वहीं दिल्ली में जो चर्चा हुई है उसमें कयास ये लगाया जा रहा है कि आने वाले विधानसभा चुनाव को लेकर मुख्यमंत्री चेहरा और सीट बंटवारे को लेकर उद्धव ठाकरे राहुल गांधी से मिलने पहुंचे हैं। इन सब के बीच में आपको बता दें कि आने वाले विधानसभा चुनाव को लेकर अब तक सीट बंटवारा और सीएम चेहरे को लेकर महाविकास आघाड़ी में अब तक कुछ ठीक नहीं हो पाया है। हालांकि आने वाले समय में इस चीज़ को लेकर जो है महाविकास आघाड़ी अपना रुख साफ करेगी, लेकिन अब तक जो है इन सारी चीज़ों पर लगातार चर्चा शुरू है और आज से बैठकों का दौर जो है वो भी शुरू हो गया है। तो अब ऐसे में आने वाले समय में देखना ये होगा कि सीट बंटवारे के वक्त कौन सी पार्टी को कितनी सीटें मिलती है और सीएम चेहरा महाविकास आघाड़ी की तरफ से कौन होता है। मुंबई से वीडियो जर्नलिस्ट कुणाल के साथ नीतीश झा, इंडिया न्यूज़।